Welcome everyone. Welcome to Byju's Exam Prep, the most comprehensive preparation app for all the examinations. माझं नाव आहे अनिकेत जाधव आणि या सेशनमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो टॉपिक आहे प्रस्तावना, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रिॲम्बल असं बोलतो. लक्षात ठेवा, आपल्या संविधानामध्ये जर आपण सुरुवातीपासून गोष्टी पाहिल्या तर यामध्ये अगदी सुरुवातीलाच तुम्हाला ही प्रस्तावना मिळून जाते किंवा प्रिॲम्बल आहे ते मिळून जातं. मराठीमध्ये याला अजून 3 शब्द आहेत. म्हणजे प्रत्येक लेक्चरमध्ये ही गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो. एक्झाम मध्ये प्रस्तावना विचारलं जाईल, प्रास्ताविका एक विचारलं जाऊ शकतं. प्रस्तावना, प्रास्ताविका, उद्देशिका किंवा सरनामा. तो आता एक्झामचं जो आहे तो पॅटर्न आपण पाहिलाय, पण आता जेव्हा टॉपिकला ऍक्च्युली सुरुवात करतोय तर टॉपिक मध्ये एक क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. कारण जर संपूर्ण कन्सेप्ट पाहिली आणि याला समानार्थी शब्द जर विचारला गेला तर काही वेळेस आपल्याला तो उत्तर देताना प्रॉब्लेम येऊ शकतो. इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मराठीमध्ये प्रास्ताविका विचारलं, उद्देशिका विचारलं, सरनामा विचारलं किंवा प्रस्तावना विचारलं, कन्सेप्ट एकच आहे. बरोबर. तो ऍक्च्युली प्रस्तावना आहे काय किंवा प्रिॲम्बल आहे काय हे आपण आता पाहूयात. आता पुढे उद्देश करताना मी काय करतो, या 4 पैकी एकच नाव मेन्शन करेल. तुम्हाला समजायचं की 4ही नाव आपण यामध्ये लक्षात ठेवायची आहेत. तो प्रिॲम्बल जर आपण पाहिलं तर तुम्हाला संविधानाच्या अगदी सुरुवातीलाच हे आपलं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि प्रिॲम्बल तुम्हाला असं पाहायला मिळतं. तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर हे ऑलरेडी तुम्ही वाचलेलं आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या ओळखीचा हा टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतो. बघा, आम्ही भारताचे लोक म्हणजेच वी द पीपल ऑफ इंडिया, इथून याची सुरुवात होते. आणि हे जेवढं वाचताना आपल्याला किंवा पाहताना सोपं वाटतंय तेवढं सोपं हे नाही. आपण यामध्ये पाहायचं की कोणकोणत्या गोष्टी आहेत. पण एक गोष्ट आहे बघा, तुम्हाला यामध्ये सुरुवातीलाच काही पॉइंट सांगून ठेवतो. कारण प्रस्तावना जी आहे आपली याची आपल्याला काही 4 भाग पाहायचे आहेत. जसं की आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट तुम्हाला काय पाहायला मिळतो तर हा पॉइंट आहे आपल्या स्त्रोत आहे किंवा सोर्स आहे. या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहे की स्त्रोत काय आहे, सोर्स काय आहे. तर वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक. यानंतर काही 5 शब्द आहेत, यांचा सिक्वेन्स पण लक्षात ठेवायचा आहे. सर्वात अगोदर सार्वभौम आहे, नंतर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि नंतर आहे गणराज्य. इंग्लिशमध्ये आपण बोलतो की यामध्ये सॉव्हरेन आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे, डेमोक्रेटिक आहे आणि रिपब्लिक आहे. सिक्वेन्स पण लक्षात ठेवायचा आहे, क्रम पण लक्षात ठेवायचा आहे आणि हे 5 शब्द पण लक्षात ठेवायचे आहेत. हे 5 शब्द जे आहेत हे भारताचं संविधान किंवा भारत देश कसा आहे या संदर्भात जे स्वरूप आहे किंवा आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो की नेचर आहे, हे नेचर आपल्याला सांगत आहे की कोणत्या प्रकारचं आपलं स्वरूप आहे. तो पहिला पॉईंट सांगितला, आम्ही भारताचे लोक, हा एक स्त्रोत आहे. हे 5 शब्द आहेत, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, म्हणजे सर्वात अगोदर सार्वभौम आहे, नंतर समाजवादी आहे, नंतर धर्मनिरपेक्ष, नंतर लोकशाही, नंतर गणराज्य. हे आहेत स्वरूप. यानंतर बघा, न्याय मिळाला पाहिजे, स्वातंत्र्य असले पाहिजे, समानता असली पाहिजे आणि बंधुता असली पाहिजे. हे जे 4 शब्द आहेत किंवा जस्टिस, लिबर्टी, इक्विलिटी आणि फ्रॅटर्निटी, हे शब्द तुम्हाला पाहायला मिळतात की आपली उद्दिष्टे कोणकोणती आहेत. म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत हे 4 आहेत: न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. तो तिसरा भाग प्रिअम्बलचा आहे. तिसरा भाग या उद्देशिकेचा आहे. तो आहे उद्दिष्टे. उद्दिष्टांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे शब्द आहेत. शेवटचा भाग आहे ती आहे या 26, म्हणजे या प्रिअम्बल मध्ये असणारी तारीख ती आहे 26 नोव्हेंबर 1949. तो डेट मेन्शन इन द प्रिअम्बल असा एक चौथा भाग आहे. आणि हा चौथा भाग जो आहे तो आहे 26 नोव्हेंबर 1949. तो सरळ सिंपल 4 भाग आहेत. पहिला, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे सोर्स, स्त्रोत आहे. 5 शब्द: सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, यानंतर आहे लोकशाही आणि गणराज्य. हे 5 शब्द दाखवतात की स्वरूप काय आहे. नंतर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, उद्दिष्टे काय आहेत हे दाखवतात. आणि शेवटी डेट ऑफ अडॉप्शन म्हणजे जी तारीख आहे ती आहे 26 नोव्हेंबर 1949. बरोबर. पण तुम्ही जर एक गोष्ट विचारात घेतली, म्हणजे आता एक मी व्हिडिओ थोडा हाईड करतो बघा. यामध्ये जर तुम्ही विचार केला की तुमच्या समोर एक न्यूजपेपर आहे आणि न्यूजपेपर आहे तो खूप जुना आहे. ऑलमोस्ट तुम्हाला पाहायला मिळतो की ज्या दिवशी आपण संविधान अडॉप्ट केलं होतं, ज्या दिवशी आपण संविधान लागू केलं होतं, त्या दिवशीचा किंवा त्या पुढच्या दिवशीचा तुम्हाला हा न्यूजपेपर पाहायला मिळतो. तर या वर्तमानपत्रामध्ये जी हेडलाईन आहे ती आहे, इंडिया प्रोक्लेम. काय केलं इंडियाने प्रोक्लेम? सोव्हरेन
म्हणजेच सार्वभौम, डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाही, आणि रिपब्लिक म्हणजे गणतंत्र. आता तुम्ही जर विचार केला तर यामध्ये तुम्हाला काही मेजर पॉइंट समजतात. पॉइंट्स असे आहेत की सर तुम्ही इथं 5 शब्द सांगितलेले आहेत, ज्यामध्ये आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. म्हणजेच इकडे पहा, सोवरेन आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे, डेमोक्रेटिक आहे, रिपब्लिक आहे. पण इथे जर न्यूजपेपर पाहिला तर सोवरेन, डेमोक्रेटिक, रिपब्लिक, सार्वभौम, लोकशाही आणि गणतंत्र हे 3 शब्द पाहायला मिळतात. म्हणजे कोणते तरी 2 शब्द आपल्या प्रस्तावनेमध्ये, आपल्या प्रिअम्बल मध्ये नंतर कधीतरी समाविष्ट करून घेतलेले असतील. बरोबर. तर हा मुद्दा तुम्ही बरोबर ओळखलेला असेलच. हे जे 2 शब्द आहेत जे तुम्हाला ऍडिशनल पाहायला मिळतात किंवा नंतर पाहायला मिळतात, एक आहे सोशलिस्ट म्हणजे समाजवादी आणि दुसरा आहे सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. हे दोनही शब्द आपण 42वी घटना दुरुस्ती 1976 ने आपल्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करून घेतलेले आहे. तर एकदम सोपा मुद्दा आहे की घटना दुरुस्ती कोणती आहे, तर 42वी घटना दुरुस्ती. तर हे तर या 5 शब्दांची गोष्ट झाली. अजून एक शब्द आपण यामध्ये ऍड केला. 42व्या घटना दुरुस्तीने उद्देशिकेमध्ये, प्रस्तावनेमध्ये, प्रिअम्बलमध्ये जे बोलतो आपण, एकूण 3 शब्दांचा समावेश आहे तो केला होता. एक तर तुमच्या समोर आहे सोशलिस्ट म्हणजे समाजवादी, दुसरा पण समोर आहे सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, तिसरा शब्द आहे इंटिग्रिटी म्हणजे एकात्मता. हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली आपण समाविष्ट करून घेतलेले आहेत. आता हे तर झाले सर शब्द कोणकोणते आहेत. एकदम तुम्हाला मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण नोट्स आहेत ते आपल्या प्लॅटफॉर्मवरती मिळत असतात. हा जो प्रस्ताविकेतला बदल आहे तो पहिला आणि आतापर्यंतचा एकमात्र बदल आहे. तो यावरून एक पॉईंट आपल्याला समजतो, जर एक्झाम मध्ये विचारलं की आपलं प्रस्तावना जे आहे, प्रिअम्बल जे आहे ते आपण दुरुस्त करू शकतो का, इट इज अमेंडेबल ऑर नॉट अमेंडेबल. आपण म्हणतो की सर ही अमेंडेबल आहे, घटना दुरुस्ती आहे ती होऊ शकते. हा मुद्दा आपल्याला इथं समजून जातो. एक पॉइंट अजून आहे, जेव्हा आपण मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पाहणार आहे, संविधान कसं बनवलं जातं किंवा कसं बनवलं गेलं हे आपण पाहणार आहे. त्यावेळेस एक तारीख लक्षात ठेवणार आहोत. तारीख आहे 13 डिसेंबर 1943. आणि ही जी तारीख आहे लक्षात ठेवा, या तारखे दिवशी म्हणजे अगदी संविधान सभा जी आहे ती 9 डिसेंबर 1943 ला भरली होती. 11 डिसेंबरला दुसरी बैठक झाली आणि 13 डिसेंबरची जी बैठक आहे त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या संविधान सभेमध्ये, बघा तुम्ही पाहू शकता, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन्स मांडलं होतं. म्हणजे उद्दिष्टांचा ठराव हा मांडला होता. आणि हे आता का पाहतोय, कारण हे जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे, हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे, हे पुढे जाऊन आपल्या प्रिअम्बलचा सोर्स बनलं. म्हणजे आपलं जे प्रस्तावना आहे हे तुम्हाला या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन वरती इथून आलेलं आहे असं पाहायला मिळतं. बरोबर. कधी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आणि प्रिअम्बलचं जर तुम्हाला कनेक्शन विचारलं तर ते सांगता आलं पाहिजे की हा स्रोत आहे सर. यानंतर एक पॉइंट आहे बघा की प्लॅन आहे का समरी आहे. लक्षात ठेवा, योजना होती की ही सारांश आहे. तर हा एक सारांश आहे. आपलं जे प्रिअम्बल आहे तो एक सारांश आहे, समरी आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. केशवानंद भारती केस 1973 मध्ये हे आपल्याला समजतं. थोड्या वेळ मी सांगेल तुम्हाला काय विषय. यानंतर एक पॉइंट आहे बघा, तुम्हाला इथं वाचायला मिळेल की एका साईडला आपलं प्रिअम्बल आहे, दुसऱ्या साईडला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं प्रिअम्बल तुम्हाला पाहायला मिळतं. बरोबर. जर प्रश्न आला वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक किंवा आम्ही लोक, ही कन्सेप्ट आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, तर नो डाऊट ज्यांच्याकडून प्रिअम्बल घेतलेला आहे, ज्यांच्याकडून प्रस्तावना हा मुद्दा घेतलेला आहे, त्यांच्याकडूनच आपण हा पॉइंट पण घेतलेला आहे. एकदा एमपीएससीने हा प्रश्न विचारलाय, सो लक्षात ठेवा, वी द पीपल, आम्ही लोक, हा जो पॉइंट आहे हा आपल्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या संविधानातून आलेला आहे किंवा त्यांच्या प्रिअम्बल मधून आपण घेतलेला आहे. सोपा मुद्दा. आता एक प्रश्न उभा राहतो की संविधानाचा भाग आहे का नाही. हा एक, तुम्ही सांगाल की हा कोणता प्रश्न पडला आता, की प्रिअम्बल इज द पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट, म्हणजे संविधानाचा प्रस्तावना भाग आहे की नाही. हा प्रश्न पण तसा नाहीये. पण यावरती 1960 साली एक केस झाली होती पहिल्यांदा, एक खटला होता, नाव आहे बेरुबारी युनियन खटला. म्हणजे त्याच्या मागे एक स्टोरी आहे. जेव्हा आपण डिटेलमध्ये बॅचेस मध्ये लेक्चर्स पाहूया त्यामागची स्टोरी पण मी तुम्हाला सांगून जाईल की ही केस जी आहे ती का झाली होती, खटला का झाला होता. लक्षात ठेवा, संविधानाचा भाग आहे. बरोबर. पण जी पहिली केस होती ना, बेरुबारी युनियन खटला, या बेरुबारी युनियन खटला 1960 मध्ये न्यायालयाने प्रास्ताविका हा घटनेचा भाग नाही असं प्रतिपादन आहे ते केलं होतं. इन बेरुबारी युनियन केस 1960, द सुप्रीम कोर्ट डिड नॉट कन्सिडर preamble to the part of the Indian Constitution.
त्यामुळे लक्षात ठेवायचंय, जर बेरुबारीला रेफर करून जर प्रश्न विचारला तर संविधानाचा भाग नाही असं सांगण्यात आलं होतं. परंतु पुढे जाऊन केशवानंद भारती केसमध्ये 1973 साली हा जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यातील निर्णय बदलून प्रास्ताविका हा घटनेचा भाग असल्याचं नमूद केलं होतं. तो बेरुबार युनियन खटल्यामध्ये सांगितलं की भाग नाही, केशवानंद भारती केस 1973 मध्ये सांगितलं की भाग आहे. बरोबर. आता हे 4 पॉइंट्स मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितले की जे वी द पीपल आहे तो सोर्स आहे, हे 5 शब्द आहेत ते नेचर आहे, हे जे 4 शब्द आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पाहायला मिळतात आणि डेट कोणती आहे हे सुरुवातीला अगदी क्लिअर केले. तो एकदा रीड करून ठेवा. एकदम सोपा मुद्दा आहे, मराठीमध्ये पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आता बघा प्रत्येक शब्दाचा एक अर्थ आहे. सोव्हरेन म्हणजे सार्वभौम. सार्वभौम असतं म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो, की आपल्या देशावरती कोणत्याही बाहेरच्या देशाचा कसलाही कंट्रोल नाहीये. आपण आपले निर्णय आहे ते सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे नो फॉरेन इन्फ्लुएन्स असं बोलला तरी चालू शकतं. यानंतर सोशलिस्ट, समाजवादी. समाजवादी ही गोष्ट जी आहे तर आपला समाजवाद थोडा वेगळा आहे. आपण जर मार्क्सिस्ट सोशलिझम याला आपण कम्पेअर केलं आपल्या गांधीयन सोशलिझम किंवा डेमोक्रेटिक सोशलिझम बरोबर, म्हणजे मार्क्सिस्ट समाजवाद आणि गांधीयन समाजवाद किंवा लोकशाही जे आहे त्यातला समाजवाद जो आहे याला जर आपण कम्पेअर केलं तर ते थोडासा फरक पाहायला मिळतो. मार्क्सिस्ट मध्ये गोष्ट अशी आहे की एक संपूर्ण लोकांमध्ये जे आहे संपत्ती व्यवस्थितरित्या सरकार जे आहे राज्य आहे ते वाटून देतंय. पण आपल्या इथं काय करतंय की राज्य संपत्तीचं वाटप करत नाहीये. राज्य काय करतंय की संपत्ती मिळवण्याची समान संधी जी आहे ती प्रोव्हाइड करते आणि ही आपल्या संविधान आपले जे प्रिअम्बल आहे यामध्ये सुरुवातीलाच मेन्शन आहे इक्विलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, संधीची समानता. तो शब्द जरी हा आपण 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करून घेतला असेल तरी त्याचा अर्थ आपल्या प्रिअम्बल मध्ये ऑलरेडी आपल्या फाउंडिंग फादरने देऊन ठेवला होता. फक्त त्याला आपल्याला व्यवस्थित रीड करायचं होतं. सेक्युलर बाबतीत पण तसं आहे. धर्मनिरपेक्ष, आपण धर्मनिरपेक्ष आहोत म्हणजेच तर काय आहोत तर आपल्या देशाचा कोणताही ऑफिशियल धर्म नाहीये. प्रत्येक धर्माला आपला देश, आपलं जे राज्य आहे ते समान अंतरावरती ठेवतं. कोणत्याही धर्मासाठी एक आपण म्हणतो ना की अधिकृत धर्म असा कोणताही नाही, ऑफिशियल रिलिजन तुम्हाला पाहायला मिळत नाही. बरोबर, म्हणजे निधर्मी राज्य आहे. यानंतर डेमोक्रॅटिक बद्दल काय सांगावं, लोकशाही. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरता चालवलेलं राज्य. नंतर रिपब्लिक आहे. रिपब्लिकचा अर्थ सांगतो गणतंत्र, प्रजासत्ताक असणं म्हणजे काय असणं हे एक थोडक्यात सांगतो. बघा देशामध्ये दोन महत्वाची माणसं असतात. तसं तुम्ही पाहिलं तर एक आपले राष्ट्रपती आहेत आणि एक आपले पंतप्रधान आहेत. राष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रप्रमुख आहेत म्हणजे हेड ऑफ दी स्टेट आहेत आणि जे पीएम आहेत, जे पंतप्रधान आहेत ते तुम्हाला शासन प्रमुख पाहायला मिळतात म्हणजे हेड ऑफ दी गव्हर्नमेंट. बरोबर. या ठिकाणी बोरिस जॉन्सन आहेत हेड ऑफ दी गव्हर्नमेंट, हे पीएम आहेत म्हणजे शासन प्रमुख आहेत आणि राणी जी आहे युके मध्ये ती आहे हेड ऑफ दी स्टेट म्हणजे राष्ट्रप्रमुख. दोन्ही कंडिशन मध्ये एक गोष्ट सर बदलते. आपल्या इथं जे हेड ऑफ द स्टेट आहेत, राष्ट्रप्रमुख आहेत, यांची निवडणूक होती आणि निवडणूक प्रक्रियेद्वारे आपले राष्ट्रप्रमुख निवडले जात आहेत. ही जी कंडिशन आहे की राष्ट्रप्रमुख निवडण्यासाठी म्हणजे राष्ट्रप्रमुख नेमताना व आपण चूज करताना इलेक्शनचा वापर करतो. या कंडिशन मध्ये आपण काय बोलतो की आपण रिपब्लिक आहोत, आपण गणतंत्र आहोत किंवा प्रजासत्ताक आहोत. पण जर कंडिशन आपण यातली पाहिली, युके मधली पाहिली, युनायटेड किंगडम मध्ये पाहिली तर जे हेड ऑफ द स्टेट आहे म्हणजे राष्ट्रप्रमुख जे आहेत ही एक राणी आहे, ही वंश परंपरेने आलेली आहे. जर हेड ऑफ द स्टेट राष्ट्रप्रमुख जर वंश परंपरेने येत असेल तर सर त्याला आपल्याला रिपब्लिक बोलता येणार नाहीये. ही तर सर राजेशाही आहे किंवा राणीशाही आहे. त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये मोनार्की आहे. हा एक सिंपल फरक आहे. एक लास्ट मुद्दा आहे की आपल्या प्रियांबलला, आपल्या सरनाम्याला वेगवेगळ्या तज्ञांकडून वेगवेगळं आहे ते आपण म्हणतो ना की उद्देशन आहे ते झालेलं आहे. सुरुवातीला आहे बघा उद्देश पत्रिका म्हणजेच प्रियम्बल म्हणजेच प्रस्तावना, प्रास्ताविका, सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. इट इज दी सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. बघा इथं सांगितलेले आपल्याला. तुम्ही जर इथं पाहिलं की पंडित ठाकूरदास भार्गव सोल ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन, उद्देश पत्रिका घटनेचा आत्मा आहे. यानंतर के एम मुन्शी यांचं म्हणणं आहे की उद्देश पत्रिका ही भारतीय घटनेची राजकीय कुंडली आहे म्हणजे पॉलिटिकल हॉरोस्कोप ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं बोललेलं आहे के एम मुन्शी यांच्याद्वारे. नानी पालखीवाला काय बोलले आहेत तर उद्देश पत्रिका हे घटनेचे ओळखपत्र आहे म्हणजेच इट इज दी आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि उद्देश पत्रिका घटनेचा सारांश आहे म्हणजे इट इज दी समरी. हे तुम्हाला केशवानंद भारती केसमध्ये पाहायला मिळतं. लक्षात ठेवा याच्या जोड्या लावायला काही वेळेस प्रश्न विचारला जातो किंवा डायरेक्टली पण विचारला जाऊ शकतो. कोण काय बोललेलं आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, तर अगदी अगदी मी तुम्हाला सांगतो की थोडक्या टाइम मध्ये 15 मिनिटच्या टाइम मध्ये आपण या टॉपिकला
जवळपास कंप्लीट केलंय. जेव्हा तुम्ही याच्यामध्ये याल त्यामध्ये जो शब्द आहे शब्द आणि शब्दाचा अर्थ आपल्याला डिटेलमध्ये पाहायचा आणि प्रश्न पण सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर. तो आत्ता फक्त एक थोडक्यात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. तुम्ही नोट्स काढल्या असतील तर ठीक आहे. बाकी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल बघा, एसटीआय मेन्सची जी बॅच आहे ती लॉन्च होते. यामध्ये सगळे टॉप फॅकल्टीज आहेत. आपली एएसओ मेन्सची बॅच आहे ती पण लॉन्च होते. लक्षात ठेवा, खूप सारे तुम्हाला यामध्ये फायदे पाहायला मिळतात. पीडीएफ नोट्स आहेत तुम्हाला, शंका निवारण केंद्र आहेत, लाईव्ह क्लासेस आहेत, 2,500 पेक्षा जास्त सराव प्रश्नांचं विश्लेषण आहे, 10 मॉक टेस्ट आहेत आणि संपूर्ण अभ्यास योजना तुम्हाला यामध्ये मिळून जाते. तो एमपीएससी कंबाईनच्या मेन्स बॅचेस मध्ये तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा असं मला वाटतं. पीएसआय मेन्सच्या पण तुम्हाला बॅचेस पाहायला मिळतात. तो कंबाईनच्या सगळ्या मेन्सच्या बॅचेस तुम्हाला आता पाहायला मिळत आहेत. त्या तुम्हाला आता जस्ट सुरुवात होते. परंतु तुम्ही जर राज्यसेवेची जरी तयारी करत असाल तरी काही टेन्शन घेऊ नका. राज्यसेवेच्या पण बॅचेस चालू आहेत, प्रिलिम्स आणि मेन्सच्या, आणि कंबाईन जी आपली संयुक्त पूर्व परीक्षा आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, याच्या पण बॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. सो कोणत्याही बॅच मध्ये इंटरेस्टेड असाल तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे, 3 महिने, 6 महिने, 15 महिने आणि 24 महिने. लक्षात ठेवा, या मार्क प्राइसेस आहेत, परंतु जर तुम्ही कोड यूज केला एमपीएससी 20 तर तुम्हाला एवढी सगळी प्राइस पे करायची काही गरज नाहीये. की तुम्हाला 3 महिन्यांसाठी, 6 महिन्यांसाठी, 15 महिने आणि 24 महिने यासाठी ती प्राइस मिळून जाते. लक्षात ठेवा. तो विषय असा आहे की तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर लेक्चर्स आहेत ते करायला मिळतील. सगळे टॉप फॅकल्टीज प्लॅटफॉर्मवरती आहेत. टेलिग्रामला आपला चॅनल आहे, लवकरात लवकर तुम्ही याला जॉईन व्हा. आणि जर हे लेक्चर तुम्ही युट्यूब वरती पण पाहत असाल तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून ठेवा. या सेशन मध्ये आपण थांबूयात, परंतु बॅच मध्ये आपल्याला लगेच भेटायचं आहे. तो सगळ्यांनी एनरोल करा आणि बॅच मध्ये आपण डिटेल मध्ये अभ्यास करूया. ओके, सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.